SHG स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। आपण नेहमी पाहतो की आजकाल मोबाईलच्या अतिवापरामुळे कोणत्याही समस्या सोडवणे, विचार करणे या गोष्टी मुलांमध्ये फार कमी जाणवत आहेत। या गोष्टी मुलांमध्ये विकसित व्हाव्यात, मुलांची वैचारिक क्षमता वाढावी, कल्पनाशक्ती वाढावी, म्हणजेच थोडक्यात क्रिटिकल थिंकिंग निर्माण व्हावी, यासाठी आपल्याला वर्गात काही सहज सोपे खेळ घेता येतील, ज्यामुळे मुलांमध्ये क्रिटिकल थिंकिंग अगदी सहज साध्य करता येईल। कोणते आहेत हे उपक्रम आणि ते वर्गात कसे राबवायचे याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि या व्हिडिओच्या शेवटी एक मजेशीर फन गेम पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग मुलांमध्ये क्रिटिकल थिंकिंग निर्माण करण्यासाठी आजचा पहिला खेळ पाहूयात। खेळाचे नाव आहे कल्पनांची वाक्यधारा। प्रथम जाणून घेऊयात या उपक्रमाचे फायदे। हा उपक्रम राबवताना आपल्याला कोणत्याही साहित्याची गरज नाही। मुलांना फक्त बोलते करून सुद्धा हा उपक्रम आपण अगदी सहजरित्या वर्गामध्ये राबवू शकतो। तसेच या उपक्रमातून मुलांच्या कल्पनाशक्तीला उत्तमरित्या वाव मिळतो। सांघिक काम करताना सुद्धा एकमेकांच्या विचारांना सन्मान देण्याची वृत्ती मुलांमध्ये या उपक्रमातून निर्माण करता येते। संपूर्ण गोष्ट तयार झाल्यानंतर मुलांनी ती गोष्ट लक्षात ठेवून लिहिणे, यामुळे मुलांची स्मरणशक्ती सुद्धा वाढीस लागते। बघूयात हा उपक्रम वर्गामध्ये कसा राबवायचा। सहज मुलांशी बोलता बोलता त्यांना एक वाक्य आपल्याला सांगायचे आहे आणि त्या वाक्याशी संबंधित दुसरं वाक्य मुलांनी एक एक करून जोडायचं आहे। असं करत करत त्यांनी संपूर्ण गोष्ट तयार करायची आहे। जसे की आपण त्यांना सांगितलं की एका जंगलात एक शिकारी आला, तर त्या वाक्याला दुसरा मुलगा दुसरं वाक्य जोडेल। शिकाऱ्याला शिकार करायची होती। तिसरा मुलगा सांगेल शिकार करण्यासाठी शिकाऱ्याने बंदूक सोबत आणली होती। चौथा मुलगा सांगेल त्याने झाडावर काही पक्षी बघितले। शिकाऱ्याने त्या पक्ष्यांना मारण्याचा प्रयत्न केला, पण शिकाऱ्याला ते करता आले नाही। पुढचा मुलगा सांगेल बंदुकीचा निशाणा चुकल्यामुळे सर्व पक्षी झाडांवरून उडून गेले। या गोष्टीचे शिकाऱ्याला खूप वाईट वाटले। शिकारी थोडा वेळ विचार करत बसला, पण पक्ष्यांना मात्र एकही पक्षी न। अशा प्रकारे एक एक वाक्य जोडत संपूर्ण गोष्ट मुलं अगदी छान प्रकारे तयार करतात। त्यांची क्रिटिकल थिंकिंग विकसित करण्यासाठी आजचा आपला पुढचा खेळ आहे चित्रांची क्रमयात्रा। या उपक्रमासाठी आपल्याला दैनंदिन जीवनातील काही घटनांची कार्ड लागतील। जाणून घेऊयात या उपक्रमांचे फायदे। दैनंदिन जीवनातील घटना क्रमवार लावताना मुलांना विचार करावा लागतो, त्यामुळे त्यांचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन विकसित होतो। मुलांची सर्जनशीलता वाढते, त्यांना नवीन कल्पना मांडण्याची संधी मिळते। चित्रांच्या तपशिलावर लक्ष केंद्रित करणे आणि त्यांना योग्य क्रमाने लावणे, यामुळे मुलांचे लक्ष केंद्रित ठेवण्याची क्षमता वाढते। मुलांना प्रत्येक चित्र मागे काय घडले असेल आणि पुढे काय घडणार आहे याचा विचार करावा लागतो, त्यामुळे त्यांच्या तर्कशक्तीचा या खेळातून विकास होतो। उदाहरणार्थ, अंड्यापासून ते कोंबडीपर्यंत कोणत्या क्रमानुसार विकसित होत जातो हे जाणून घेण्यासाठी आपल्याला या विकासाच्या टप्प्यांची 5 ते 6 चित्रे लागतील। ही सर्व चित्रे मुलांपाशी एकत्र द्यावीत व एकेका मुलाने क्रमाने विचार करून कोणत्या टप्प्यापासून सुरुवात करायची व कोणत्या टप्प्यापर्यंत शेवट झाला पाहिजे याचा विचार करून या सगळ्या घटना क्रमानुसार मांडायच्या
व त्याचे घटनाक्रम मांडत असताना विश्लेषण करून सांगायचे. यामुळे या घटना मुलांच्या कायम लक्षात राहतात व विश्लेषणामुळे मुलांची तर्कशक्तीही विकसित करता येते. अशा वेगवेगळ्या घटना आपण मुलांना कालानुक्रमानुसार लावण्यास सांगू शकतो. मुलांमध्ये क्रिटिकल थिंकिंग विकसित करण्यासाठी आपला पुढचा खेळ आहे तर्कशक्तीचे किल्ले सर करूया. पाहूयात या उपक्रमाचे फायदे. या उपक्रमामध्ये आपल्याला मुलांकडून वेगवेगळ्या प्रकारची कोडी सोडवून घेता येतील. जसे की मार्ग शोधणे. ही कोडी सोडवताना मुलांना विचार करून निर्णय घ्यावा लागतो, ज्यामुळे त्यांच्या तर्कशक्तीचा विकास होतो. मुलं समस्यावर विचार करून उपाय शोधायला शिकतात, ज्यामुळे त्यांची समस्या सोडवण्याची क्षमता वाढते. त्यांची एकाग्रता आणि ध्येयाकडे लक्ष केंद्रित ठेवण्याची क्षमता या उपक्रमामुळे वाढते. तसेच कोडी सोडवताना मुलांना विचारांच्या वेगवेगळ्या कोनांवर विचार करावा लागतो, त्यामुळे त्यांची सर्जनशीलता आणि विचार लवचिकता वाढते. कोडी सोडवून उत्तर मिळाल्यानंतर मुलांना खूप आनंद होतो, त्यामुळे मुलांची अभ्यासातील गोडी टिकवून ठेवण्यासही आपल्याला यश मिळते. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वेगवेगळे खेळ या कोडी सोडवण्यासाठी आपण घेऊ शकतो. जसे की चौकटीतील संख्या क्रमानुसार कोणत्याही रेषेला डबल टच न करता जोडायच्या. अशा प्रकारची अनेक कोडी आपल्याला यूट्यूबवर, गुगलवर सहज मिळतील. अशी कोडी मुलांना सोडवण्यासाठी आपण सांगू शकतो. तसेच ठिपक्यांच्या रेषा जोडा, मधमाशीला मार्ग दाखवा, क्रमानुसार अंक जोडत चित्र पूर्ण करा, असे वेगवेगळे खेळ आपण घेऊ शकतो. पाहूयात आजचा फन गेम. या गेममध्ये मुलांनी तटस्थ उभे राहायचे व समोरच्याने कोणतीही कृती केली तरी हसायचे नाही. हा खेळ खेळताना मुलांना खूप आनंद होतो आणि स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास मुलं अगदी सहज शिकतात. कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.